कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक भाजपचे बिनविरोध तर शिवसेनेचे 4 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। मी सध्या उभा आहे डोंबिवलीच्या शहर शाखा परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी सगळेच उमेदवार असतील किंवा कार्यकर्ते असतील यांच्यात मोठा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता मोठा जल्लोष या ठिकाणी आहे। विशेष म्हणजे हे 4 उमेदवार निवडून आले त्यामध्ये एक कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचा मुलगा हर्षद मोरे देखील आहे। नेमकं ही निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर कालपर्यंत 5 जे भाजपचे नगरसेवक होते ते निवडून आले होते आणि यावेळेला त्यांचे 5 आल्यानंतर शिवसेनेचे देखील 4 नगरसेवक या ठिकाणी बिनविरोध निवडून आले आहेत। नेमकं या सगळ्या गोष्टीवरती काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे जे आहेत। राजेशजी, कालपर्यंत आपण पाहिलं की भाजपचे काही नगरसेवक आले होते, आता शिवसेनेचे आलेत आणि हा आकडा म्हणजे कुठेतरी उमेदवारी अर्ज पाठी घेण्याच्या आधीच या ठिकाणचा आकडा हा वाढत चाललेला आहे। काय नेमका विश्वास महायुतीवरती यावेळेस जनतेने दाखवला? देशामध्ये महायुतीची सत्ता आणि राज्यामध्ये महायुती सत्ता आणि त्याचप्रमाणे होऊ घातलेल्या या महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार, कारण या महाराष्ट्रातल्या जनतेचा या महायुतीवर प्रचंड विश्वास, शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, लाडक्या बहिणी असतील, युवा असतील, असे अनेक घटकांचा या महायुतीवर विश्वास आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आणि या कल्याण लोकसभेचे ज्यांचा विकास पुरुष म्हणून आपण नाव संबोधलं जातो असे आमचे आदरणीय नेते सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष व माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सर्व माध्यमातून आज बघितलं असेल 2 दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत 5, आणि आज शिवसेना पक्षाचे 4 आता जी माहिती आलेल्या प्रमाणे 4 नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत। अजूनही 5 नगरसेवक होण्याची शक्यता आहे बिनविरोध। मी मनापासून डोंबिवलीकरांच्या कल्याणकरांचं मनापासून अभिनंदन कर आभार मानेन की आपल्या या सर्व उमेदवारांवर विश्वास ठेवून, विश्वासाला पात्र त्यांचे ठेवून त्यांना आपण बिनविरोध निवडून दिला, त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करेन, आभार मानतो। दुसरीकडे पाहिलं तर ही चौरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार होती, मात्र आपण पाहिलं की विरोधकांचेच उमेदवारी अर्ज नाही, काही लोकांनी पाठी घेतलेले आहेत। या सगळीकडे कसं पाहता आणि त्यामध्ये आपलाही मुलगा त्याचाही बिनविरोध या ठिकाणी तो निवडून आलेला आहे। लक्षात घ्या, 5-10 वर्षापासून आपण बघतोय विरोधकाची बोलण्याचीच कामं करतात। कुठे विकासाचा मुद्दा नसतो, कुठल्या नागरिकांना सुविधा देण्याचा मुद्दा नसतो, फक्त विरोध म्हणून विरोध करायचं। त्याच्यामुळे या महाराष्ट्रातली जनता या लोकांना कंटाळलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या या सर्व जनतेने महायुतीवर विश्वास ठेवून महायुतीच्या सर्व नगरसेवक असतील यांना निवडून देण्याचं काम केलेलं आहे। हर्षल देखील या ठिकाणी आलेला तुमचा मुलगा, काय सांगाल? म्हणजे ज्या पद्धतीने आपलं त्या प्रभागात काम आहे आणि नवीनच म्हणजे त्याला उत्सुकता होती की कुठेतरी निवडणूक लढवायची, पण बिनविरोध झालाय, काय नेमकं तुम्हाला आनंद वाटतोय आणि काय नेमकं त्याच्याबद्दल तुम्ही बोला? खरं तर मी दत्तनगर वासियांचं आणि दत्तनगर असेल, आयरा विभाग असेल, रघुवीर नगर, संगीतावाडी, शिवमंदिर, एकता नगर, गांधीनगर या लोकांचं मनापासून अभिनंदन करेन, आभार मानेन की माझा असलेला चिरंजीव हर्षद राजेश मोरे याला बिनविरोध निवडून दिला। खरं तर एक कार्यकर्त्यांची मेहनत, कार्यकर्त्यांनी अहोरात्री मेहनत, कारण मी 2000 पासून या प्रभागात नगरसेवक म्हणून काम करतोय। माझी मिसेस भारती राजेश मोरे ही 2 वेळा या नगरसेविका भूमीमध्ये काम करते आणि आम्ही केलेली कामं, आम्ही लोकांना दाखवलेला विश्वास आणि त्याचप्रमाणे नागरिकांनी आम्हाला दिलेला विश्वास, आमच्यावर ठेवलेला विश्वास, आणि त्यामुळे हर्षद राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। मी मनापासून माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचे मनापासून
आभार मानतो. शेवटचा प्रश्न आहे, आता निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत किंवा 15-16 तारखेला निकाल लागणार आहे. काय वाटतं त्याच्या अगोदर सगळा निकाल लागून जाईल का? असं काही होत नाही, पण तुम्हाला मी सांगतो, या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर 122 प्रभागात मतदान आहे आणि मला खात्री आहे एक आमदार म्हणून की हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तमाम लाडक्या बहिणीचा भाऊ एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्यावर असलेला विश्वास की बाबा ही युतीचे सरकार चांगल्या प्रकारे आपलं काम करतील आणि मला आशा आहे 122 मधून 118 सीट ते 120 सीट येतील अशी मला नक्की आशा आहे. एवढा प्रचंड विश्वास आहे. शिवसेनेचे किती? महायुतीचं सरकार येणार आहे आणि महायुतीचं जे कल्याण डोंबिवली महानगर भगवा झेंडा फडकणार आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी चौरंगी लढत असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता विरोधक आहे का विरोधकांनीच या ठिकाणी विरोधकीची भूमिका यांनी पाठी घेतलेली आहे आणि मतदार राजांनी नेमकं अशा पाठी घेणाऱ्या विरोधकांना मतदान कसं करावं अशा वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत ते या कल्याण डोंबिवलीमध्ये रंगू लागल्या आहेत. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.